मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश आलंय। रात्री उशिरा आंदोलनावर तोडगा निघालेला आहे। रणरणत्या उन्हामध्ये सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलं गेलेलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जरांगेंनी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास उपोषण सोडलेलं आहे। कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्याचं आश्वासन आणि 2 ते 3 दिवसात त्याबाबत अंमलबजावणीचं आश्वासन दिल्यानंतर जरांगेंनी ही उपोषण मागे घेतलंय। तसंच जरांगेंनी मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केलेली आहे। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील अभ्यासकांसह शिष्टमंडळांनी जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा आपल्या मागण्या शिष्टमंडळासमोर ठेवलेल्या आहेत। मराठा समाजासाठी सरकार काय योजना राबवते याची माहिती शिष्टमंडळांनी जरांगेंना दिलेली आहे। जनगणनेतील नोंदमध्ये काही सुधारणा करण्याच्या सूचना जरांगेंनी केलेल्या आहेत, त्याही शिष्टमंडळानं मान्य केल्यात। आंदोलनावेळी मराठा तरुणांवरील 90% गुन्हे मागे का घेतले नाही असा सवाल जरांगेंनी केला। तर सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत, काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत असं विखे पाटील यांनी जरांगेंना सांगितलंय। आपण जर घाई गडबडीत म्हणून आता मी म्हणलोच, मी सकाळून लावून धरला आताच पाहिजे, त्यांनी काय मुद्दा केला, जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल, म्हणजे दिलं बेवपान घालून। चोर नसले तरी चोर आले रे आले, त्याच्यापेक्षा डोक्यात ताणत नको ना, महिना तर महिना, म्हणजे एक माझी भूमिका आहे एकट्याची। तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही, 4 दिवस लेट, पण समाजाला टिकणार द्यायचं। आता आपण समाज नाकोसलं बोला ना, तुम्हाला आता महिन्यात देतो कम द्या ना, आता सरकारला बोलवून का नाही। आणि गडबडीत काय केलं, आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा, तुम्ही त्या टायमाला लय शहाणपणा करीत होते, उलट ऐकून घ्यायला का समाज महिना म्हणजे काय, आता बोलता बोलता निघून जाईल। 70 वर्ष निघून गेलेत बोलता बोलता, 70 वर्ष निघून गेलेत ना। लाख नोंदी, त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार, ह्या सूचना ते देणार आहेत ना। म्हणजे ते बी घाबरेल ना, तेव्हा त्याला कळेल आपण नोंद असून नाही दिल्यावर, व्हॅलिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्यावर, आणि ह्या सूचना द्यावा लागणार आहेत तर अधिकारी बी। असा मला एकट्याला ड्राफ्ट देऊन नाही चालणार, प्रत्येक अधिकाऱ्यापाशी तो कागद जर गेला, तो जर अधिकाऱ्यांकडे गेला तर आपले लोक दाखवते हे सरकारने काढलेल्या सूचना आहेत, याप्रमाणे काम करचाल म्हणले ना। विशेष करून त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागं पुढं नको, त्यामुळे ते सांगतात सगळ्या सूचना काढते बघू, नाही तर पुन्हा उपोषणाला बसतात काय त्याला एवढं। मग आता सोडायचं का, आता सोडायचं का नाही, थांबा रे बसा, थांबा रे, काय म्हणणं तुमचं, आणि मग मी सोडायचं की विचारतो तर नाही नाही म्हणतो, काय धंदा झाला, मी काय विचारलं उपोषण सोडायचं का, नाही म्हणतो, नाही म्हणतो आयुष्यात करू नका। तुम्ही जर नाही म्हणत असले तर मी आपल्या कर्मांना सुरू करतो, 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे, कारण ते काय ग्रामपंचायतला चिटकिनात, म्हणून महाराष्ट्रात आपणच देऊ, ते पण ग्रामपंचायतला चिटकिणार आहेत, ते पण चिटकिणार आहे। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राचे व्हॅलिटी पण द्यायच्या, त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहेत आणि अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहेत। विभागीय आयुक्ताला, महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला, सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी। तर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। रात्री 1 वाजता हे उपोषण मागे घेण्यात आलंय आणि त्यानंतर त्याला संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। काल रणरणत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं होतं। मध्यरात्री 1 वाजता त्यांनी हे उपोषण मागे घेतले आणि त्यांना उपचारासाठी आता संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे।